HM घातमाता न्यूज। मिरजेतील निखिल कलगुटगी हत्या प्रकरणातील संशयित सलीम पठाण यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न। एक संशयित ताब्यात, त्याकडून पिस्टल जप्त। मिरजेतील निखिल कलगुटगी या तरुणाच्या हत्या प्रकरणातील संशयित सलीम पठाण याला मिरज शहर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते। या प्रकरणात मिरज शहर पोलीस अधिक तपास करीत असताना त्याला बुधवारी वैद्यकीय तपासणीसाठी मिरज सिव्हिल रुग्णालयात नेले असताना त्या ठिकाणी अज्ञात 4 जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला। हल्लेखोरांनी त्यांच्याजवळील पिस्टल आणि कोयत्याचा वापर केला, परंतु पोलीस प्रशासनातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळे हा हल्ला परतविण्यात त्यांना मोठे यश मिळाले। तर यातील एका संशयिताचा मोठ्या शिताफीने या दोघांनी पकडलेल्या संशयिताकडून एक पिस्टल पोलिसांनी संशयिताकडून ताब्यात घेतले आहे। तर सदर घटना मिरज शासकीय रुग्णालयाच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये पूर्णपणे कैद झाली आहे। अधिकारी प्रणिल गिल्डा, पोलीस निरीक्षक किरण चौगले, पोलीस निरीक्षक अजित सीतसाहेब, पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गाडेकर यांच्यासह मोठा फौजफाटा मिरज सिव्हिल रुग्णालयात दाखल झाला होता। HM घातमाता न्यूज।